पण जो आपल्या संसाराचा मार्ग जर चुकलो तर ही पाळी कर्ज काढ. मंडळी नमस्कार. शिल्लोड तालुक्यातील शिवना येथील एका शेतकरी तरुणाने बँकेच्या कर्जामुळे आत्महत्या केली. पुण्यामध्ये हिंजवडी येथील एका सॉफ्टवेअर इंजिनियरने बेटिंग मध्ये झालेल्या कर्जबाजारीपणामुळे पुन्हा एकदा आत्महत्या केली. सामान्य माणसांनी, सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये जगत असताना मुलाला नोकरी लागण्यासाठी, मुलीचं शिक्षण होण्यासाठी कधी ना कधी कुठून ना कुठून थोडं का होईना परंतु कर्ज मात्र एकदा तरी काढलेलं असतं. कारण कर्ज काढणं हे आजकाल दैनंदिन आयुष्याचा एक भाग झालेला आहे. कर्ज काढल्याशिवाय मुलीचं लग्न होऊच शकत नाही किंवा कर्ज काढल्याशिवाय मुलाला नोकरी लागूच शकत नाही. परंतु खरंच कर्ज हे तुमच्या माझ्या आयुष्यात इतकं महत्वाचं आहे का? कर्जाशिवाय माणूस जगूच शकत नाही का? आणि म्हणून मी आज तुम्हाला एका अशा व्यक्तीला भेटवणार आहे ज्याने स्वतःच्या आयुष्यामध्ये एकदाही कर्ज काढलेलं नाही, एकदाही कोणाकडून कर्ज न काढता स्वतःच्या आयुष्याचं भवितव्य उभं केलेलं आहे, मुलीचं लग्न केलेलं आहे, मुलाला नोकरी लावलेली आहे आणि तेही एका रुपयाचंही कर्ज न घेता. तुम्हाला सगळ्यांना ऐकून हे आश्चर्य वाटत असेल की हे कसं शक्य आहे. आज आपण हीच गोष्ट तुमच्या सगळ्यांना जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघतोय. तर खरंच या व्यक्तीची पूर्ण कहाणी बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. ज्या व्यक्तीबद्दल मी तुम्हाला आता सांगितलं होतं आपण त्यांच्याच आता घरात आहोत. तर आज आपल्या सोबत आहे ज्ञानेश्वर भानुदास कळेकर. पगार होता सुरुवात 280, पण वाढत 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 नंतर रिटायर होताना 31.5 पगार झाला. पण 280 पासून जे नियोजन होतं 1/3 कमीत कमी तिसरा हिस्सा पगार माग ठेवायचा. दिवसभर मिस्त्रीच्या हाताखाली जायचं कामाला, 400-500 रुपये यायचे. असं नियोजन करीत करीत थेंबे थेंबे मुलीच्या लग्नात कसं आणि ऍडजस्ट केलं? मुलगी जन्मल्यापासून की आपल्याला हिचं लग्न करावं लागलं. मग तिच्यासाठी आरडी काढली, मंथली आरडी भरली आणि ती आरडी मिळाल्या नंतर मग मुलीचं लग्न केलं. पण आता मी जेवढं ऐकून आहे तेवढं तर तुमचे मला वाटतं दोन्ही मुलं गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, बरोबर? सरकारी नोकरदार ते आहेत. तर त्यांना तिथपर्यंत शिकवण्यासाठी, तिथपर्यंत त्यांना पोहोचवण्यासाठी तुम्हाला आर्थिक खर्च काही ना काहीतरी लागलाच असेल, बरोबर आहे? मग तेव्हा पण तुम्हाला कर्ज काढण्याची गरज नाही? कर्ज कधीच आयुष्यात काढलं नाही. ह्याच्यातूनच आपण 1 किलो तेलात 1 महिना भागवलेला माणूस मी. बरं अण्णा, मला एक सांगा, आजकाल कुटुंबांमध्ये असं आहे की नवरा बायको मध्ये आर्थिक नियोजन काही हुकलं मग त्यांची भांडणं होतात, बरोबर? तर अशा पद्धतीनं तुमच्या पत्नी सोबत कधी झालं नाही का? नाही, कारण कसं आहे, आमची पत्नी अडाणी असताना सुद्धा पण नियोजन दिलेल्या ह्याच्यात भागी आणि पत्नी नशिबाला चांगले मिळाल मला, म्हणजे कधी लोकांची बरोबर केली नाही. मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे. गरीबाचे आम्ही दोघं असल्यामुळे शेवट आमची कधीच किटकिट नाही का. उलट मला जो हात पत्नीचा शेवटपर्यंत हात, अरे वा. म्हणून मी आपल्या डाव्या हातानं दोघांच्या हातानेही सगळं घालतो. पण कधी आता घरामध्ये खूप गोष्टी लागत असतात, बरोबर? तुम्ही बाहेरच्या गोष्टी बघतात असं म्हणतात, स्त्री घरातल्या गोष्टी बघत असते, पण त्यांनी कधी असं केलं नाही का की बाबा हे नाही ते नाही? आहे त्याच्यात असं म्हणजे फार दिली. तुमचं जे आर्थिक बाबतीत जे नियोजन होतं, समजा आता तुम्ही सांगितलं की तो 280 रुपयाचा जो काही पगार होता त्याचा जो लेखाजोखा होता तो सातत्यानं तुम्ही तो लेखाजोखा तुमच्याजवळ ठेवत असायचा, बरोबर? परंतु आज अशी गोष्ट झाली की 2 लाख 2.5 लाख याच्यापेक्षा सुद्धा जास्त व्यवहार लोक करतात, पण लेखाजोखा कुणीच त्याचा ठेवत नाही. तर याबाबत तुमचं काय मत आहे? कधीही आयुष्यात लेखाजोखा ठेवल्यामुळं आपल्या मनाला समाधान लागतं. सगळ्यात मोठं समाधान हे कुठंही मिळणार नाही. तुम्ही बाजारात जा, कुठं व्यापाऱ्याकडे जा, 1 तोळा समाधान द्या म्हणलं तर ते समाधान तुम्हाला आयुष्यात मिळू शकत नाही. ते समाधान आपल्या हृदयात आहे. जर मानलं तर तुम्ही भाजी भाकरी खा, नसलं तर मीठ पाणी भाकरी खा तरी तुम्हाला मानणार, पण समाधान नाही खा. पण जगाची किंवा शेजाऱ्याची
बराबरी केल्यानंतर तुम्हाला कधीही समाधान नाही. आमच्या पांडुरंगाचा अभंग आहे, जीवनात जगायला काय पाहिजे? एक झोपडी, एक गोधडी आणि एक तारी. एक तारी संघ जर तुम्ही तिचा समन ठेवला किंवा भजनात रंग झाला, तुमचं सर्वस्व चिंता हरून जाईल, तुम्हाला खायला कमी पडणार. कष्ट करू आणि पुढचा मार्ग त्याला निश्चित जे आल्याशिवाय. अरे वा, एक माझं वैयक्तिक मत आहे. छान. माझे तर वडील सुशिक्षित आहे, अडत होती, पण वळण जे लावलं सुरुवातीला ते वळण चांगलं लावलं की आपण गरीब आहे, आपल्या घरी काही नाही, तुम्ही अभ्यास करावं, पाठी घ्यावी, पेन्शन घ्यावी, जाणीव करून दिली. आणि शेवटी अण्णा एक तुमच्या माध्यमातून एक असा तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात सगळ्यांना ज्यांचं आमच्या सांगण्यावरून त्यांचं आर्थिक नियोजन सुरळीत होईल? काय प्रत्येकानं असं गोष्ट केली पाहिजे? माझी एकच परमेश्वरी इच्छा आहे की माणसाने जन्मात येऊन जन्म येणार जाणार येणार चालू होणार, पण नीतिमत्ता जर विकली तर त्याला कधी आयुष्यात काय ठेवा, म्हणजे तुम्हाला ही आत्महत्या किंवा काही आठवणार नाही. सुद्धा आपलं नियोजन फक्त आर्थिकच नाही तर स्वतःच्या आयुष्याचं सुद्धा नियोजन चांगल्या पद्धतीनं कसं करावं हे आपल्याला या ठिकाणी अण्णांच्या माध्यमातून समजलेलं आहे. म्हणून मी पुन्हा एकदा अण्णा तुमचे खूप खूप आभार मानते की तुम्ही तुमचा हा वेळ मला दिला. कारण जेव्हा मी इथं आले मी त्यांची वाट बघत बसले, कारण त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मी आता गाथा वाचत आहे आणि मी पूर्ण 4:30 नंतर जेव्हा फ्री होईल तेव्हा मी तुला वेळ देईल. म्हणजे एवढं त्यांचं वेळेचं सुद्धा नियोजन ठरलेलं असतं, त्या वेळेच्या नियोजनबद्ध त्यांचा कार्यक्रम असतो. म्हणजे एवढी शिस्त आज सुद्धा वय वर्ष 77 असताना सुद्धा अण्णांना आहे. त्यातली एक सवय जरी तुम्ही आम्ही सगळ्यांनी जोपासली तरी सुद्धा आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. एवढं तुमच्या सगळ्यांना मी या ठिकाणी सांगते आणि आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी इथंच थांबवते. पुन्हा सुद्धा तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या चॅनलवरती तुम्ही सर्वांनी अपडेट राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा. मनपूर्वक आभार. रामकृष्ण हरी.